शब्दांच्या सुगंधाने माणुसकीची नाती फुलवणारा, साहित्याच्या माध्यमातून विचारांना नवी दिशा देणारा, कवी, लेखक आणि रसिकांना एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा म्हणजे शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर. शब्द हेच धन, शब्द हीच रत्ने, जोडावे सृजन साहित्य प्रयत्न. खरं तर सातत्याने साहित्यिक म्हटलं तर त्याला अशा वेगवेगळ्या पर्वांची एक खरं तर अपेक्षा असते की कुठेतरी महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये असे मोठे जंगी कार्यक्रम झाले पाहिजेत, त्याच्यातच साहित्याला एक चांगल्या प्रकारचा उजाळा मिळतो. आणि म्हणून कुठेतरी साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या मंडळींना एक वेगळा उत्साह या प्रत्येक नगर जिल्ह्याच्या साहित्यिकाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेने नगर जिल्ह्याची साहित्यिक चळवळ जिवंत ठेवली आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत, मग त्यात राजेंद्र उदागे असतील, सुनील गोसावी, भगवान राऊत, शर्मिलाताई या सर्वांनी, यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आर्थिक मदत जमा करून शब्दगंध साहित्य संमेलनाला आकार दिलेला आहे. सन 2002 मराठी साहित्य विश्वात नव्या विचारांची, नव्या लेखणीची आणि नवोदित साहित्यिकांच्या स्वप्नांची एक नवी पहाट उगवत होती. याच ध्येयानं जन्म झाला सुनील गोसावी यांनी शब्दगंध नावाचे नियतकालिक सुरू केलं आणि यामध्ये इथे झालेल्या सृजन, संवेदनशील, नवोदित लेखकांना, कवींना एकत्र करून शब्दगंध साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य, शब्द, विचार, आचार आणि व्यवहार माणसाचं आयुष्य घडवतात. या जडणघडणीत नगरच्या साहित्य वर्तुळात एक मोलाचं आणि मानाचं स्थान प्राप्त करून आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारेतून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करणारे साहित्य विचारपीठ म्हणजे शब्दगंध साहित्य परिषद. महाविद्यालयामध्ये असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कथा कविता लिहित होतो. या कविता कधी परत येत, तेव्हा सर्वांनी मिळून आपणच विचारपीठ सुरू करावं असं ठरलं आणि मग शब्दगंध साहित्य चळवळीची सुरुवात शेवगाव या ठिकाणी आम्ही केली. त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव देवडे सर, लहू कानडे, प्राचार्य डॉक्टर शंकर चव्हाण सर, चंद्रकांत म्हस्के सर, वसंत मुरदारे असे सर्व मान्यवर आम्हाला सहकार्य करत होते, सपोर्ट करत होते. त्याचबरोबर बापूसाहेब भोसले हे नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत. समाजात अनेकदा प्रस्थापित साहित्यकारापुढे नव्या तरुणांना व्यासपीठ मिळत नाही. तर म्हणजे नव्या तरुणामध्ये उर्मी असते, नवनवे विचार असतात, नव्याने साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, परंतु कित्येकदा अशी संधी मिळत नाही. त्यांना प्राचार्य शिवाजीराव देवडे, कविवर्य लहू कानडे, प्राध्यापक सुधीर शर्मा यांचं मार्गदर्शन लाभलं. पुढे त्यांना या प्रवासात प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण, राजेंद्र उदागे, भरत गाडेकर यांची साथ लाभली. प्राध्यापक सुधीर शर्मा यांनी शब्दगंध चळवळीची स्थापना करून नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि अशा पद्धतीनं अधिकृतपणे शब्दगंध साहित्यिक परिषदेची स्थापना झाली. पहिल्या वर्षी VRDचे तत्कालीन सहसंचालक प्रमोदजी देशपांडे या साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले. पहिलं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसिद्ध चित्रपट गीतकार कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हे संपन्न झालं. सुरुवातीची 2-3 संमेलने पार पडल्यानंतर या चळवळीला नेतृत्व लाभलं नगरमधील उद्योजक, साहित्यप्रेमी, रसिक राजेंद्र उदागे यांचं. मग सुरू झाल्या कथा, कविता, लेखन कार्यशाळा, काव्यवाचन आणि काव्य संमेलनं, कथा, कविता, लेखन स्पर्धा, परिसंवाद, चर्चासत्रे आणि साहित्यिक मुलाखती, उन्हाळी संस्कार शिबिरं, पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक प्रदर्शन असे असंख्य उपक्रम वर्षभर, राज्यभर. शब्दगंध साहित्य परिषदेचं मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम मी नवोदित साहित्यिकांना जोडण्याचं काम केलं. मध्यवर्ती साहित्य संमेलनं घेतली. माझ्या अध्यक्षतेखाली 8 साहित्य संमेलनं झाली. कवी संमेलनं वर्षातून 4-5 वेळा कवी संमेलन. वर्षभरामध्ये 8 ते 10 उपक्रम आम्ही राबवतो, सर्वांना सोबत घेऊन. की या नगर जिल्ह्यामध्ये असं, महाराष्ट्रामध्ये असं साहित्याच्या बाबतीमध्ये एक वेगळी चळवळ ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर साहित्य संमेलन अनेक संमेलनं घडत असतात. त्याच्या माध्यमातून खरं तर प्रत्येकाचा एक उद्देश असतो की ही साहित्याची चळवळ ही नवीन पिढी याच्यामध्ये आली पाहिजे. चंद्रकांत पालवे सर, प्राचार्य चंद्रकांत भोसले सर, खजिनदार भगवान राऊत, शर्मिला
आणि इतर सर्व मान्यवर यामध्ये सहभागी होते. त्यानंतर दर 3 वर्षानंतर संस्थेचे अध्यक्ष बदलले. प्रथमतः प्रमोदजी देशपांडे, त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण सर, त्यानंतर प्राचार्य चंद्रकांत भोसले सर, त्यानंतर डॉक्टर सुधीर शर्मा सर, त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव देवडे आणि देवडे सरांच्या नंतर राजेंद्रजी उदागे हे संस्थेचे अध्यक्ष झाले. राजेंद्र उदागे शब्दगंधचे अध्यक्ष झाल्यानंतर संस्थेची प्रगती राज्यस्तरापर्यंत पोहोचली. कारण वेगवेगळ्या माध्यमातून शब्दगंध सर्वदूर कसे पोहोचेल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून शब्दगंधचा विस्तार आता वाढलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन झालेल्या आहेत. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्येही शब्दगंधच्या शाखा आता झालेल्या आहेत. नवीन लिहिणाऱ्या लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमाचं स्पर्धांचं आयोजन शब्दगंधच्या वतीने करण्यात येत आहे. शब्दगंध हे नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारं विचारपीठ, एक अनुभवपीठ व्हावं. या व्यासपीठावरून व्यक्त होणारे लेखक पुढे यावेत आणि अनुभवांची ही कथन यात्रा कलाकार आणि रसिक अशी दुहेरी गोप घेऊन पुढे जावी, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत शब्दगंध साहित्य परिषदेला अध्यक्ष म्हणून साहित्य क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्ती लाभल्या. लोकप्रतिनिधी असतात, प्रामुख्याने शहरातले जे आमदार असतात. खरं तर यांचं काम असतं, यांचं कर्तव्य असतं की आपल्या शहराची ओळख, आपल्या शहरातील नागरिक, आपल्या शहरातील साहित्यिक, तरुण पिढी, खरं तर यांना कशाची गरज आहे ही गरज पूर्ण करण्याचं काम खरं तर जे 14 वर्षापूर्वी करणारं शब्दगंध साहित्य जे परिषद आहे, हे संमेलन आपल्या सर्वांसाठी साहित्य, कला व संस्कृतीची एक पर्वणी असणार आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. गझल सम्राट भीमराव पांचाळ, मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया वाड, आह साळुंके, निरंजन उजागरे, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे, विठ्ठल कामत, भाई वैद्य, प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे, पद्मभूषण डॉक्टर रजनीकांत अरोळे, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर अरविंद संगमनेरकर, सिने अभिनेते मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, राधाकृष्ण कराळे, डॉक्टर जयदेव डोळे, प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे, प्राध्यापक सय्यद अल्लाद्दीन, याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्राध्यापक डॉक्टर आलिम वकील, खलील मोमीन, प्राध्यापक डॉक्टर शिरीष कुलकर्णी, दिशा शेख, डॉक्टर संजीवनी तडेगावकर यासारख्या मान्यवरांचा यात समावेश आहे. आतापर्यंतच्या 14 संमेलनांमध्ये स्वागत अध्यक्ष म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, ॲडव्होकेट अभय आगरकर, शंकरराव घुले, नंदकुमार पवार, डॉक्टर रावसाहेब अनबुले, दिवंगत आमदार राजीव राजळे, ज्ञानदेव पांडुळे, प्राध्यापक गणपत चव्हाण, राजेंद्र उदागे, मच्छिंद्र लंके या सर्वांनी केलेल्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच शब्दगंध या साहित्य परिषदेचा दरवळ सर्वदूर पसरू शकला. शब्दगंधच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना प्रकाशनाची संधी मिळाली. आज अखेर तब्बल 300हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय. या पुस्तकांपैकी काही पुस्तके विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्तही झाली, तर काही पुस्तकांची निवड शासनाच्या ग्रंथ खरेदी योजनेत झाली. हीच शब्दगंधच्या साहित्य सेवेची खरी पावती आहे. आज महाराष्ट्रभर शब्दगंधचे जवळपास 300 सभासद कार्यरत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, नव्या साहित्य प्रवाहांना दिशा मिळावी या उद्देशानं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनांची परंपरा सुरू झाली. आजपर्यंत 16 यशस्वी संमेलनं पार पडली आणि आता साहित्य रसिकांच्या भेटीला येत आहे 17वं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन. शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विशेष सहकार्यानं होत असलेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत सुरेश बनसोडे. यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलंय. तर संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे डॉक्टर संदीप सांगळे यांची. मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि अभ्यासपूर्ण विचार संमेलनाला निश्चितच नवी दिशा देणारे ठरणार आहेत. गेल्या वर्षभरात परिषदेनं विविध साहित्यिक उपक्रम यशस्वीरित्या राबवलेत.
साहित्य स्पर्धा, पुस्तक प्रकाशन सोहळे, दीपावली काव्यसंध्या, कथा काव्य लेखन कार्यशाळा अशा विविध उपक्रमांनी साहित्य विश्व समृद्ध केलं. परिषदेच्या अनेक शाखांची स्थापना राज्यभर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नेवासा तालुका शाखेच्या वतीनं गावोगावी मोफत ग्रंथ वाचन उपक्रम सुरू करण्यात आला असून वाचन संस्कृती रुजवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे पदाधिकारी आणि सभासद विविध साहित्यिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. हीच संस्थेच्या साहित्यिक वाटचालीची यशोगाथा आहे. आता पुन्हा एकदा साहित्य, संस्कृती आणि विचारांचा हा महोत्सव सज्ज झालाय. दिनांक 23 आणि 24 मे रोजी स्वर्गीय अरुण काका जगताप साहित्य नगरीमध्ये साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांचा हा अविस्मरणीय मेळावा रंगणार आहे. चला तर मग शब्दांच्या या उत्सवात सहभागी होऊया. साहित्याची नवी दिशा, नवा विचार आणि नव्या पिढीच्या लेखणीचा सन्मान अनुभवूया. 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन एक साहित्य पर्व, एक प्रेरणादायी चळवळ आणि शब्दांच्या सुगंधाने भरलेला अविस्मरणीय सोहळा. शब्दांची ही अखंड ज्योत विचारांच्या नव्या क्षितिजांना उजाळा देत राहो. साहित्य, संस्कृती आणि संवेदनांचा हा प्रवास असाच प्रत्येक मनामनात शब्दगंध दरवळत राहो.